नमस्कार. माझ्या अत्यंत प्रिय कुंभ राशीच्या स्वामी भक्तांनो, ज्योतिष केंद्रामध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. कारण 21 आणि 22 एप्रिल 2026 हे 2 दिवस तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणारे ठरणार आहेत. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की खूप कष्ट करूनही यश थोडक्यात का हुलकावणी देतं? का तुमच्या पदरात अपेक्षेपेक्षा कमी फळ पडतं? मित्रांनो, सावध व्हा, कारण कुंभ राशीच्या लोकांसाठी या 2 दिवसात अवकाशात अशा काही घडामोडी घडणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशा, तुमचं आरोग्य आणि तुमच्या नात्यांवर होणार आहेत. शनीच्या 7.5चा प्रभाव असलेल्या माझ्या कुंभ राशीच्या बांधवांसाठी हा काळ वरदान ठरणार की परीक्षा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. पण पुढे जाण्यापूर्वी जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की या संकट काळात त्यांनी तुमचा हात धरावा, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थन नक्की लिहा. तुमचा एक शब्द तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या 2 दिवसांच्या पंचांगाबद्दल आणि ग्रहांच्या त्या अद्भुत खेळाबद्दल जो तुमचं भविष्य बदलणार आहे. 21 एप्रिल मंगळवारचा हा दिवस. चैत्र शुद्ध पंचमीची तिथी आहे. या दिवशी चंद्र वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मृगशिरा नक्षत्र आणि शोभन नावाच्या शुभ योगासोबतच रवी योगही जुळून येत आहे. मंगळवारचा दिवस म्हणजे शक्तीचा आणि ऊर्जेचा दिवस, पण खरी जादू होणार आहे ती 22 एप्रिल रोजी बुधवारी. या दिवशी षष्ठी तिथी असून चंद्र मिथुन राशीत असताना थेट गुरु बृहस्पती सोबत युती करणार आहे. आणि याच युतीतून निर्माण होत आहे ज्योतिषशास्त्रातील सर्वात सामर्थ्यवान असा गजकेसरी राजयोग. जेव्हा हत्तीसारखा बलवान आणि सिंहासारखा पराक्रमी असा हा योग येतो, तेव्हा दारिद्र्य माणसाच्या आयुष्यातही सोन्याचे दिवस येऊ शकतात. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा राजयोग माझ्यासाठी काय घेऊन येणार? तर कुंभ राशीच्या लोकांनो, सर्वात आधी तुमच्या आरोग्याबद्दल बोलूया. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही कंबरदुखी, अपचन किंवा मानसिक तणावामुळे त्रस्त असाल तर आता सुटकेचा निश्वास सोडा. तुमच्या पत्रिकेतील 5वे स्थान आता सक्रिय झाले आहे. तिथे गुरु आणि चंद्राची ही दैवी भेट तुमच्या शरीरातील ऊर्जेला पुनरुज्जीवित करणार आहे. 21 एप्रिलला जरी तुम्हाला थोडा थकवा जाणवला तरी 22 एप्रिलचा सूर्योदय तुमच्यासाठी नवी उभारी घेऊन येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बदल फक्त ग्रहांमुळे नाही तर तुमच्या निर्णयामुळे होईल. या 2 दिवसात तुमचं मन तुम्हाला सांगेल की आता वाईट सवयी सोडण्याची वेळ आली आहे. मग ते रात्री उशिरापर्यंत जागं राहणं असो किंवा अवेळी खाणं, तुम्ही स्वतःहून आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात कराल आणि हीच तुमच्या आरोग्यातील सकारात्मकतेची नांदी ठरेल. आता वळूया तुमच्या करिअर आणि व्यवसायाकडे, ज्याची तुम्हाला सर्वात जास्त चिंता असते. कुंभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू असतात, पण कधीकधी त्यांना योग्य संधी ओळखता येत नाही. या 2 दिवसात तुमच्यासमोर व्यवसायाचा किंवा नोकरीचा असा एखादा प्रस्ताव येईल ज्याकडे तुम्ही सुरुवातीला दुर्लक्ष कराल. कदाचित एखादा जुना मित्र किंवा ओळखीची व्यक्ती तुम्हाला नवीन प्रोजेक्टबद्दल सांगेल. तुमच्या मनात द्विधा मनस्थिती असेल की हे करावं की नको. पण थांबा, घाईत नकार देऊ नका. स्वतःसाठी वेळ काढा, शांतपणे विचार करा. तुमचं 3रं आणि 4था स्थान खूप मजबूत आहे, त्यामुळे हा निर्णय तुमच्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेणारा ठरेल. जे लोक शेअर मार्केट, ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीच्या क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी तर हे 2 दिवस म्हणजे जणू लॉटरीच. तुमची बुद्धिमत्ता आणि तुमची सिक्स्थ सेन्स यावेळी कमालीची चालणार आहे. अल्प कालावधीत मोठा नफा मिळवण्याचे योग आहेत, पण एक सावधगिरीचा इशारा. जोखीम घेताना ती विचारपूर्वक घ्या. कोणाचं तरी ऐकून पैसे गुंतवू नका, तर स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा. गजकेसरी राजयोग हा पैसा आकर्षित करतोच, पण तो तुमच्या कौशल्यावर जास्त अवलंबून असतो. मित्रांनो, आयुष्यात पैसा येतो पण तो टिकत नाही अशी तुमची तक्रार असते ना? मग ऐका, या 2 दिवसात तुमचं 11वं स्थान म्हणजे उत्पन्नाचं स्थान प्रचंड प्रबळ होत आहे. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग खुले होताना दिसतील. जर तुमची काही जुनी येणी अडकली असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्यावर कौटुंबिक कर्ज असेल किंवा कोणाचे पैसे देणं लागत असेल तर ते कर्ज फेडण्याच्या दृष्टीने तुम्हाला एखादा मोठा मार्ग सापडेल. कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचे हे संकेत शनिदेवाच्या कृपेशिवाय शक्य नाही. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. कदाचित तुम्हाला अशा कामाची जबाबदारी दिली जाईल जे काम करण्याची तुमची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. बॉस सोबतचे संबंध सुधारतील आणि तुमचं मत शांतपणे ऐकलं जाईल. ही वेळ तुमची सिद्ध करण्याची आहे, त्यामुळे आळस झटकून कामाला लागा.
या आनंदाच्या वातावरणात घराकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? या 2 दिवसात तुमच्या घरात एखादं धार्मिक कार्य, सत्यनारायणाची पूजा किंवा छोटासा होम हवन होण्याची शक्यता आहे. घरात मंत्रोच्चार आणि धूप दीपाचा सुगंध दरवळल्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल. जेव्हा घराचं वातावरण मंगलमय असतं तेव्हा प्रगतीचे मार्ग आपोआप मोकळे होतात. या काळात कौटुंबिक सदस्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. विशेषतः भावंडांसोबत असलेले छोटे मोठे वाद मिटतील. वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर हे 2 दिवस कुंभ राशीच्या पतीपत्नींसाठी खूपच रोमॅन्टिक आणि सुखद असणार आहेत. कामाच्या व्यापातून वेळ काढून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता किंवा त्यांच्यासाठी एखादी महागडी भेटवस्तू खरेदी करू शकता. सुखसुविधांच्या साधनांवर तुमचा खर्च होईल, पण तो खर्च तुम्हाला मानसिक समाधान देणारा ठरेल. मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. कदाचित त्यांच्या ॲडमिशनसाठी किंवा नवीन कोर्ससाठी तुमची धावपळ होईल, पण ही धावपळ भविष्यात गोड फळ देणारी ठरेल. प्रेम संबंधांमध्ये असलेल्या लोकांसाठी एक सुखद धक्का बसण्याची शक्यता आहे. तुमची अशी एखादी व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता पण सांगायला घाबरता, अशा व्यक्तीशी तुमची अचानक भेट होऊ शकते. संवाद साधण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमचं मन मोकळं करा. निसर्ग तुम्हाला साथ देणार आहे. पण कुंभ राशीच्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल. अभ्यासामध्ये तुमचं मन लागेल, पण तब्येतीच्या तक्रारी अडथळा आणू शकतात. किरकोळ ताप, सर्दी किंवा डोकेदुखीमुळे तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यासासोबतच पुरेशी झोप आणि सकस आहार घ्या. कष्टाशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. व्हिडिओच्या या टप्प्यावर तुम्हाला वाटत असेल की हे सगळं चांगलं घडावं म्हणून मी काय करू? तर मित्रांनो, एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. 21 आणि 22 एप्रिल हे दोन्ही दिवस खूप खास आहेत. या दिवसात तुम्हाला महादेवाची आराधना करायची आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर जल अर्पण करा. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास महादेवाला बेलाची पाने अर्पण करा. महादेव हे शनिदेवाचे गुरु आहेत, त्यामुळे महादेवाची सेवा केली की शनिदेव आपोआप प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतात. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही आयुष्यात खूप सोसला आहे, खूप संघर्ष केला आहे, पण आता बदलण्याची वेळ आली आहे. हे 2 दिवस तुमच्यासाठी फक्त तारीख बदलणारे नाही तर नशीब बदलणारे आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक रहा आणि आलेल्या संधीचं सोनं करा. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नाही, पण योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय माणसाचं सोनं करतो. तुम्हाला तुमची रास आणि आजची परिस्थिती याबद्दल काय वाटतं? तुमच्या आयुष्यात सध्या कोणता संघर्ष सुरू आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वाटला असेल तर तुमच्या इतर कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. शेवटी इतकंच म्हणेन, कष्ट तुमचे आणि साथ आमची, मग यशाला सीमा राहणार नाही. शनिदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव.